त्याच्या पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत। आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे। त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका। ओपनली मी सांगतोय, कार्यकर्ता आहे ना, त्याला काय चूक केली? एक कुठल्या तरी यूट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती, ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली। आता तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही। तिथं जो पत्रकार होता, ज्याने ती इंटरव्ह्यू घेतली, त्याला परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं, त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता। त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता। 3 दिवसापूर्वी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूला बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या। आता त्या दिवसापासून आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठेच दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात। देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं। त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाचच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करत असाल, तर आम्ही तरी शांत बसणार नाही। दबावाचं राजकारण आहे। मी म्हणलो ना, गुंडाचा वापर केला जाईल। बघा आता होतंय काय। तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही, पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता। एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर SIT लावता, पण गुंडांच्या